तर मुलांनो, काल आपण कुठे होतो? इथेच होतो. तसं नाही रे, काल आपण कुठल्या पानावर होतो? मेंढीच्या पानावर होतो सर. शांत बसा. अरे आपण काय अभ्यास करत होतो? लिंग. लिंगाचे प्रकार. लिंगाचे प्रकार सर. अरे काय हाता मारताय मला? हा, सावकाश सावकाश. आपण लिंगाचे प्रकार हा अभ्यास करत होतो. लिंगाचे एकूण 3 प्रकार आहेत. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुसकलिंग. हे लिंगाचे प्रकार त्याच्या नावावरून व सर्वसाधारण सर्वनामावरून ओळखले जातात. उदाहरणार्थ, बैल पुल्लिंग, गाय स्त्रीलिंग, आकाश नपुसकलिंग. कळलं? हो सर. हो सर, कळलं कळलं. एवढं हळू का? का नाही जोरात बोलत तुम्ही? कळलं? हो सर. बस बस. भोंगळे साहेब उभे राहता का जरा? अरे माकडा उठ. सांग, सिंहाचं लिंग कुठलं? सर, सिंह हा जंगलाचा पुल्लिंग राजा आहे. वा वा, काय हुशार विद्यार्थी राव आपल्या शाळेत. बसा बसा बसा. हो बसा. चिंगे तू बिरा. सांग, कोंबडी काय आहे? कोंबडी पुल्लिंग गुरुजी. शांत बसा रे. बर, कोंबडी पुल्लिंग. सांग, ते कशावरून? गा बसा. मी गोठ्याचं बघून लिहिते ना. त्यांनी सिंह पुल्लिंग सांगितलं म्हणून मी सिंहाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली. आलं का नाही बरोबर सर? आलं आलं. बस खाली. काय बाय मुलगी आहे ही? कसं काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वजावून घेतला? तुमच्या डोक्यात काय भरल्या विटा? पिस्तुल्या तू बारा. तू सांग कोंबडीचं लिंग. कोंबडी होय सर. हा. अहो कोंबडी कोंबडी पडाली तंगडी धरून लंगडी घालायला लागले. कॉक 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 कॉक. लय भारी गाणं आहे सर हे. अरे काय बोलतोस काय तू हे? अहो कोंबडी शब्द आला ना सर, म्हणून कोंबडीवर गाणं म्हणालं. अरे इथं काय गाण्याचे बेंड चालू आहेत का? तुम्हाला पिक्चर मधली गाणी पाठवतात, अभ्यास करायला नको. बस खाली. तू बरा. तू सांग कोंबडीचं लिंग. गुरुजी कोंबडी म्हणजे ना, कोंबडी म्हणजे अंड्याची माय. माय म्हणजे स्त्रीलिंगच झाला ना सर. ओ माय गॉड, काय उत्तर दिलं. बस खाली. तू बरा. सांग, गाढव कुठलं लिंग? सर गाढव. ए काय बोलतोयस? काय नाही सर, गाढवच ना. हा, गाढव इंद्र आहे, त्याला श्राप मिळालाय सर. मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलाय ना सर. अरे मी तुला गाढवाबद्दल विचारलंय ना, त्याच्याबद्दल सांग. गाढव गाढव 4 पायाचा प्राणी आहे. तो कुंभाराच्या घरी राहतो. त्याला कुंभाराचं कामधेनू असंही म्हणतात. करणाऱ्या प्राण्याला गाढव म्हणतात. आणि काही जण विद्यार्थ्यांना उद्देशून पण गाढव म्हणतात. तेवढं कळतंय मला. आता ते मला काय माहित. गपरे, आता उत्तर दे, नाहीतर दाखवतो तुला. सर इंगा दाखवतो. गपरे, इंगा शब्द राहिला सर. ए गोट्या गप बस, मला सगळं माहिती आहे. उत्तर दे, नाहीतर प्रिन्सिपल का तक्रार करेन तुझी. गाढव पुल्लिंग आहे सर. नशीब नशीब वाचलास. बसू नाही, आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. सरांचे लिंग काय? आयो. आयो काय? उत्तर दे. सरांचं ना. सर एवढे अवघड प्रश्न मला काय विचारता? उत्तर दे. बर, मास्तर पुल्लिंग, मॅडम स्त्रीलिंग आणि सर नपुंसक. ए ग बसा. बस खाली. शे काय हे मुलं. सर ओ सर, आता काय झालं? आता काय झालं तुझं?
अजून पोट नाही भरलं का मला चिडून? आता काय आहे तुझं? रागावलात का सर? सर मला माफ करा. गुरुजी मी आपलं फक्त सहज तुमची मस्करी केली हो गुरुजी, मला माफ करा. बरं बरं ठीक आहे, जा जा. अरे इकडे ये इकडे ये. हे बघ गोट्या, तू हुशार आहेस, प्रामाणिक आहेस, गुणी आहेस, मग असं ह्या बावळाट पोराच्या नादी लागून तू का अशी मस्करी करत असतो माझी? सर सर मला माफ करा सर, ह्यापुढे असं मी कधीच वागणार नाही. हे बघ बाळगोट्या, आई वडिलांनंतर तुम्हाला ह्या जगाचं खरं रूप शिक्षकच दाखवत असतात, त्यांचीच तू मस्करी करतोस. नाही सर, हे बघ तू हुशार आहेस, तू चिडवतो त्याचा बी आता मला राग येत नाही, पण गोट्या वेळ वाया जातो रे. आणि ह्या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती वेळ आहे गोट्या. हे बघ मला त्या दिवशी गावातले इन्स्पेक्टर भेटले होते, इतकं तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना, सगळ्यांना मदत करतोस, सगळ्यांच्या अडीनड्या उपयोगी पडतोस. मला खूप बरं वाटलं ऐकून, खूप खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला काय वाटतं रे, आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो म्हणून शिकवायला येतो? नाही नाही सर, नाही रे. अरे तुमचं भविष्य घडावं म्हणून आम्ही मेहनत घेतो. उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्य आहात, जरा जबाबदारीने वागा. हो सर. अरे आमचं काय रे, आम्ही आज आहे उद्या नाही. जा तू जा. सर मला माफ करा सर, इथून पुढे मी कधीच असं वागणार नाही सर. अरे होय बाबा, उठ उठ, मी तुला माफ केलं, उठ. सर तुम्ही मला खरंच माफ केलं ना? होय रे गोट्या, मी तुला माफ केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक आचार 100 विचारांपेक्षा मोठा असतो. आपले आई वडील शिक्षक हे सगळे आपल्या भल्यासाठी विचार करत असतात. हो सर. मोठ्यांचा आदर करत जा, त्यांना उलट बोलत जाऊ नको, त्यांची मस्करी करत जाऊ नको. हो सर, मी लक्षात ठेवन. जा गोट्या, जा आता वर्गात जा, तास चालू होईल दुसरा. हो सर जातो, परत एकदा मी तुमची माफी मागतो. हो हो जा आता जा. काय मग पोरांनो, तुम्ही पण अशीच मस्करी करता का तुमच्या सरांची? नका करत जाऊ रे, नका करत जाऊ. शिक्षक नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करत असतात. आता हा गोट्या सुधारला असं वाटतोय, पण काय माहिती तो रंग बदलणारा सरडा आहे.